श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. कधीकधी जीवनाच्या कठीण काळामध्ये आपल्याला एवढा त्रास होतो, असं वाटतं हे जीवन नको. आपल्या मनात नको नको ते विचार येत असतात आणि त्या काळामध्ये आपण निराशाजनक वातावरणामध्ये जगत असतो. आणि अशा वेळेत चांगल्या गोष्टी देखील आपल्याला वाईट वाटत असतात. कोणी काही चांगलं सांगितलं तरी ते आपल्याला वाईटच वाटत असतं, कारण त्या नकारात्मकतेचा प्रभाव आपल्या संपूर्ण मनावर झालेला असतो, आपल्या मेंदूवरती झालेला असतो. आणि अशा काळात आपल्याला गरज असते ती सकारात्मकतेची, भगवंताच्या चमत्काराची, देवाने दाखवलेल्या अनुभवाची. अशी गरज आपल्याला पडत असते आणि त्या काळात अशी गरज भागवणे हे खूप गरजेचे असते. आणि अशा काळामध्ये तुमची गरज भागवण्यासाठी आम्ही आहोत. आपल्या चॅनलवर रोज नवनवीन सकारात्मक संदेश येत असतात. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आजचा हा सकारात्मक संदेश शेवटपर्यंत नक्की बघा. माणूस कितीही मोठ्या संकटात असला तरी त्यातून मार्ग निघत असतो. म्हणून असं समजू नका की तुमच्या जीवनातील संकटांवर मार्ग निघणार नाही. मार्ग जरूर निघेल. कितीही मोठं संकट असलं तरी संकटातून तुम्ही एक दिवस नक्की बाहेर पडाल. परंतु तोपर्यंत तुम्हाला संयम हा ठेवावाच लागेल. कारण ज्याचा संयम सुटला तो जीवनातून उठला. ज्याचा संयम सुटला तो जीवनातून उठला आणि त्याची प्रत्येक स्वप्न अपूर्ण राहिली. म्हणून संयम सुटू देऊ नका. काही रागीट माणसं आपण बघत असतो, ज्यांना राग कंट्रोलच होत नसतो. थोडं कुणी काही बोललं की त्यांना लगेच संताप येतो, राग येतो. अशा लोकांमध्ये प्रामाणिकपणा खूप असतो, परंतु त्यांचा संयम कमी असतो. आणि अशा कारणामुळे ते प्रत्येक गोष्टीमध्ये कमी पडत असतात. मग ते प्रेम असू द्या, भक्ती असू द्या किंवा इतर कुठलीही गोष्ट असू द्या. माणूस प्रामाणिक पाहिजेच, परंतु त्याचबरोबर तो संयमी देखील पाहिजे. कारण कधीकधी आपल्या संयमाची परीक्षा ही घेतली जात असते. कायमच आपण संयमाची परीक्षा देत आलो आहोत आणि आपण बघत आलो आहोत की जो शेवटपर्यंत संयम सोडत नाही तोच खरा आयुष्यामध्ये टिकत असतो आणि जिंकत असतो. ही जिंकण्याची वेळ आता तुमची आहे. तुमच्या जीवनात भगवंताचे आशीर्वाद येणार आहेत. तुम्ही पाहिलेलं प्रत्येक स्वप्न आता पूर्ण होणार आहे. तुम्ही ज्या गोष्टीची आशा सोडली होती तीच गोष्ट आता तुमच्या समोर येणार आहे. यासाठी सहमत असाल तर कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. भगवंताची सेवा भक्ती कधीच वाया जात नाही. ती तुम्ही आयुष्यभरही करत राहिला तरी कमीच पडणार आहे. कारण आपण एवढेही मोठे नाही की आपण भगवंताची पूर्णपणे सेवा करू शकतो. ते आपल्याला कधी जमणार देखील नाही. परंतु जेवढं जमत आहे तेवढं आपण केलंच पाहिजे. भगवंताच्या चरणाशी जर आपण राहिलो तर आपल्याला परत दुसरे कोणाचे पाय पकडण्याची गरज येणार नाही. कारण भगवंताचे आशीर्वाद नेहमी आपल्यासोबत राहतील. अनेक ठिकाणी आपल्याला अपमानास्पद वागणूक मिळते. त्या ठिकाणी आपली तुच्छ लेखलं जातं आपल्याला. आणि अशा ठिकाणी पुन्हा पुन्हा जाणं चुकीचं आहे. ज्या ठिकाणी आपली इज्जत केली जात नाही, ज्या ठिकाणी आपला मान ठेवला जात नाही, सन्मान ठेवला जात नाही, अशा ठिकाणी जाणं टाळायचं. आणि एवढं मोठं व्हायचं की पुन्हा त्याच लोकांनी तुम्हाला आदराने बोलवलं पाहिजे. त्या ठिकाणी तुम्ही चुकीचे पावलं उचलून कोणालाही वाईट बोलायचं नाही. असे खूप प्रसंग येतील ज्या ठिकाणी तुम्ही त्यांना वाईट बोलू शकत होता, परंतु तुम्ही त्यावेळेस बोलले नाही. तुम्ही त्यावेळेस संयम ठेवला आणि त्या संयमाचं फळ तुम्हाला मिळालं. असं बहुतांश लोकांच्या जीवनात झालं आहे. आता तुमच्याही जीवनात होणार आहे. हा चमत्कार तुम्ही अनुभवणार आहात. ज्या लोकांना प्रेमामध्ये अपयश आलं, ज्या लोकांना संसारामध्ये अपयश आलं, त्या लोकांनी हार मानली नाही. पुन्हा प्रयत्न केले, पुन्हा मोठं बनायचा प्रयत्न केला आणि ते जीवनात यशस्वी झाले. आणि पुन्हा तीच व्यक्ती त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न करू लागली. म्हणून लक्षात घ्या, दिवस थोडेफार वाईट येतातच, परंतु ते पुन्हा बदलत असतात. आज तुमच्यावर वाईट वेळ आहे ना, उद्या त्यांच्यावर येईल. आज तुम्ही दुःख भोगत आहात, उद्या ते भोगतील. जीवनाचा हा पाढा आहे, तो फिरत असतो. घड्याळाच्या काट्याप्रमाणे जशी वेळ बदलते तशी माणसाचीही वेळ बदलत असते. जीवनात कधीच अपयश येणार नाही असे प्रयत्न करायचे.
अपयश येणारच नाही, कारण भगवंताचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत. जोपर्यंत भगवंताचे तुम्ही भक्त आहात तोपर्यंत तुम्हाला इतर कोणाचाही भक्त किंवा लाचारी करण्याची गरज पडणार नाही, कारण भगवंत तशी वेळ तुमच्यावर येऊच देणार नाही. फक्त त्यासाठी तुम्ही प्रामाणिक राहायला हवं. कधीच खोटं बोलायचं नाही, नेहमी सत्याने वागायचं. आपल्याला त्रास झाला ना होऊ द्या, परंतु सत्य बोला. कोणाचा तोटा होईल, कोणाला दुःख होईल असं कधीच वागायचं नाही. आणि हीच जीवनाची रीत आहे. आज तुम्ही जे पेरणार आहात तेच उद्या उगवणार आहे. तुम्ही जर आज चांगलं काम केलं तर उद्या त्या चांगल्या कामाचं फळ तुम्हाला मिळेल. म्हणून लक्षात घ्या, जीवन किती दुःखी आहे त्यापेक्षा ते आपल्याला कसं चांगलं बनवता येईल यावर लक्ष केंद्रित करा. तुम्ही जर फक्त दुःख बघत बसला तर पूर्ण आयुष्य दुःखात निघून जाईल आणि तुमच्या हाती काहीच लागणार नाही. म्हणून सकारात्मक व्हा. दुःखी जीवनाचा एकमेव पर्याय आहे म्हणजे सकारात्मक विचार, चांगली कामं, देवाची भक्ती हेच तुम्हाला करायचं आहे. कधीकधी आपल्याला असं वाटतं की आपण खूप काबाड कष्ट करतो परंतु त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. त्याची देखील काही कारणं असतात. ते काम करताना तुम्ही किती प्रसन्न आहात, ते काम करताना तुम्ही किती आपुलकीने करता यावर देखील खूप फरक पडत असतो. कधीकधी आपण जीवावर आल्यासारखं काम करत असतो, बळच काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु जर तुम्हाला आवडत नसेल तर ते काम करू नका. थोडं कमी पगाराचं काम करा, परंतु चांगलं काम करा, ज्यातून कोणाला नुकसान होणार नाही, कोणाला त्रास होणार नाही असं काम करा. कधीकधी माणसाला जीवनाचाच कंटाळा येतो, जीवन नकोसं वाटत असतं. अशावेळी स्वामींच्या मठामध्ये एकदा जाऊन या. तुमचं मन प्रसन्न होईल, तुमच्या मनावर असलेलं ओझं कमी होईल. आपल्या मनातील जे काही दुःख आहे ते भगवंतासमोर व्यक्त करा. भगवंत ते समजून घेतील. तुम्ही जर मनुष्याला सांगायला गेले तर मनुष्य त्याचा प्रचार करेल, परंतु भगवंत ते समजून घेतील. आपलीच लोक कधीकधी आपल्या दुःखाचा प्रचार करतात, त्यावर मीठ चोळत असतात. अशा व्यक्तींजवळ कधीच तुमचं दुःख सांगत जाऊ नका. तुम्ही किती संकटात आहात हे इतर कोणाला सांगण्यापेक्षा भगवंताला सांगा. ते तुमच्यावरती काहीतरी पर्याय काढतील, त्यावरती काहीतरी उत्तर देतील. म्हणून अशी गोष्ट जी मनात ठेवण्यासारखी आहे ती मनातच ठेवा, इतरांना सांगत बसू नका. एखादी कोणती मोठी गोष्ट करायची असेल तर त्याचा प्रचार करत बसू नका. ती पूर्ण झाली की मग लोकांना सांगा. परंतु देवाबद्दल तुम्हाला काही चांगले अनुभव आले असतील तर ते आपल्या भक्त परिवारासोबत मांडायला विसरू नका. कारण देवाची प्रचिती जर तुम्हाला आली असेल तर ते इतरांना सांगितल्याने त्यांचंही जीवन तेवढं चांगलं होईल. लक्षात घ्या, ज्ञान हे वाटल्याने मोठं होतं आणि जवळ ठेवल्याने ते कमी होतं. म्हणून ज्ञान वाटायला शिका, तुमचे अनुभव सांगायला शिका. कसं तुम्हाला कोणी त्रास दिला आणि त्यानंतर तुम्ही प्रयत्न करून कसे मोठे झाले ही तुमची संघर्ष यात्रा दुसऱ्यांना नक्की सांगा, जेणेकरून तेही चांगले प्रयत्न करतील. परंतु आपलं असं आहे, आपण लोकांना दुःख सांगतो परंतु आपले चांगले अनुभव आपण कधीच कोणाला सांगत नसतो. आपण उलट मार्गाने जात असतो, त्यामुळे आपली प्रगती खुंटत असते. आपल्याला उलट मार्गाने न जाता सरळ मार्गाने जायचं आहे. जे खरं आहे ते सर्वांना सांगायचं आहे आणि दुःख आपल्यापर्यंत सीमित ठेवायचं आहे. दुसऱ्याचं दुःख समजून घेताना आपलं दुःख मांडण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्याचं दुःख तुम्ही समजून घेताय हेच त्याच्यासाठी खूप असतं. दुसऱ्याचं मन जपायला शिकले तर देवही तुमचं मन जपतील. आम्ही आपल्या चॅनलवर रोज नवनवीन असे प्रेरणादायी सकारात्मक व्हिडिओ घेऊन येतो. व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचाही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.